नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा. काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. घरफोडी प्रकरणातील चोरटा जेरबंद. 9,22,000चा मुद्देमाल जप्त. काळेपडळ पोलीस तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यास बेड्या ठोकत तब्बल 9,22,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे उकळण्यातल्या अचूक तंत्रज्ञान वापर व तपास कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, महादेव शिंदे यांच्या पथकाने सुरू केला होता. गुन्ह्याच्या ठिकाणी फरशी व गॅलरीवर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पुरावे संकलित केले. त्यानंतर परिसरातील 72 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मोबाईलवर बोलताना दिसला. त्याचा मोबाईल क्रमांक शोधून काढत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांच्या सहाय्याने हा इसम कोंढवा येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव मुस्तफा शकील अन्सारी, वय 41 वर्षे, राहणार जवाहरगंज, कोंढवा, धंदा ड्रायव्हर असे सांगितले. तपासात अन्सारी याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण 9,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडाकेबाज कारवाई राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 5, धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडिस्कर, महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.